तो नमस्कार मित्रांनो, कसं काय आपला नेहमीच आपुलकीचा प्रश्न म्हणजे राईड करताय ना, करायलाच पाहिजे. कारण की तुमच्यासाठी आज परत एकदा घेऊन आलेलो एक नवीन ब्लॉग. खूप दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट खूप महिन्यानंतर नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. किती दिवस आपल्या ऑडियन्ससाठी मी किंवा ब्लॉग वगैरे केला नव्हता, तर बोलला जायला पाहिजे राईडला. हे दिवस गेलो नाही. परत कसं लोक बोलतील, अरे तन्मय आप जाते नहीं हो किधर, बस डेली ऑब्जर्वेशन पार्ट डालते हो. बात तो सही है. आहे ना, मी डेली ऑब्झर्वेशन पार्ट्स टाकतो, बट राईट पण टाकत जाईल कधी कधी. आज आपण चाललोय, गेस करा. नाही नाही एवढं नका त्रास घेऊ, गेस वगैरे नाही करायला लावणार आहे तुम्हाला. आज अलिबागला चाललोय. अलिबाग बीचला राईड करायला चाललोय. आता लोचा असा आहे की मी आपला काय बोलतात विंडशील्ड कव्हर खालती गेला आणि पूर्णपणे माझ्या डोळ्यासमोर धुका झालेला आहे. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा बाबा. आणि तुम्ही समोर बघू शकता, हे बघा सूर्यदेव आपले आलेले आहेत आणि किती फॉग क्रिएट झालाय बघा. मला स्वतःला दिसत नाहीये. आणखी मी जर हे बंद केलं तर पूर्ण समोर फॉग क्रिएट होतोय आणि समोर काही दिसणंच बंद होतोय. पण तरी पण हळूहळू श्वासोच्छ्वास करतो आणि तुमच्याशी बोलतोय, आणि की तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे. आणखी मीच तुम्हाला पॉईंट ऑफ व्ह्यू देऊ शकतो ना. तुम्ही कसं डायरेक्ट बघणार, जोपर्यंत मी काय सांगत नाही की तुम्हाला दाखवणार नाही. भाई आपका नॉलेज तो कमाल का. तेच आपण अलिबागला चाललो. का जास्त मोठी राईड नसेल, कारण बिकॉज पनवेलवरनं अलिबाग अराउंड 70 ते 80 किलोमीटर्स आहे. जे पर्टिक्युलर कोणत्या बीचपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत. सो अराउंड 1.5 तास दाखवतो. आता डिपेंड किती नाश्ता वगैरे करा, किती टाईम लागतोय ते. असं आपण भेटूच. थोडा मी इथून पनवेलमधनं थोडं बाहेर निघतो. रस्त्याला लागलं तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो, जेणेकरून ट्रॅफिक पण निघेल आणि थोडं फॉग पण कमी होईल. सो मित्रांनो, आता मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडने लागणार आहे, तुम्हाला माहितीच असेल. सो इथून आपण एंटर झालेलो आहे मुंबई गोवा हायवेला. पनवेल आपण मीन्स सोडतेच, ऑलमोस्ट सोडलेलंच आहे पनवेल आपण, असं बोलता येईल. मॅप लावलेला आहे, 1.5 तास दाखवते परफेक्ट. अरे वा, पोलीस मामा ते असतात. इथून 58 किलोमीटर दाखवते अराउंड. 1.5 तास लागणार आहेत जायला. आरामात जाऊ, मस्त एन्जॉय करत जाऊ. प्रश्न हाच आहे की किती दिवस मी राईड केली नव्हती. अराउंड लास्ट राईड मला जेवढं आठवतोय की मी पुणे राईड नव्हती. आय थिंक कोणती गेलेली आठवतोय विचार करतोय कोणती राईड केलेली. आय थिंक लास्ट राईड मी आय थिंक गगनगिरी मठात गेलेलो, गगनगिरी महाराज मठात. तीच वाली लास्ट राईड होती मला, असं जेवढं आठवतोय. आणखी त्यानंतर तर मी राईडला गेलो नव्हतो. आपले डेली ऑब्झर्वेशनचे पार्ट्स येत होते ते. आणि तुम्हाला डेली ऑब्झर्वेशन पार्ट आवडत असतील, डेली ऑब्झर्वेशन पार्ट्स, तर कमेंट करून सांगत. जर प्रेम तर देताय तुम्ही, मला माहिती आहे, आईनो प्रेम देताय तुम्ही, पण थोडा व्ह्यूजवर अजून द्या यार. शेअर करा थोडा ब्लॉग. एवढी खूप मेहनत लागते त्या गोष्टीला. एक तर शूट करणं असतं, बोलणं असतो, त्यानंतर एडिटिंग वगैरे. म्हणजे अराउंड तुम्ही विचार करत असाल ना, तुम्ही बोलत असाल अरे 8 मिनिटाचा ब्लॉग आहे किंवा 10 मिनिटाचा ब्लॉग आहे, त्याच्यापाठी 3-3, 4-4, 5-5 तासाची मेहनत असते एडिटिंगची. तर विचारत होते एवढं काय असतो. कट्स करायचे असतात, फिल्टर लावायचे असतात, मीन्स कुठलं काही बॉट्स एक्सपोज झालायचे असतं, लाईट्स वगैरे जास्त त्या करायच्या असतात, गोष्टी मीम ॲड करायच्या असतात, सर्व गोष्टी करायला लागतात. थंबनेल बनवायला लागतो, जेणेकरून तुम्ही क्लिक करता. अशा खूप काही गोष्टी असतात. म्हणजे ब्लॉग बनवणं किंवा मोठं ब्लॉग बनवलं असं लोकांना वाटतं सोपं काम आहे. त्यातला प्रश्न नाही की कॅमेरा लावला, हेल्मेटला माईक लावलं आणि निघून गेलं. त्याला किती खर्च आहे, काय गोष्टी आहेत ते प्रत्येकाला समजत नाही. जो खरा ज्याला समजतो एडिटिंग वगैरे काय आहेत गोष्टी किंवा काय, तोच सांगू शकतो की ह्यापेटी किती मेहनत असते आणि किती गोष्टी कराव्या लागतात. बात तो सही है. मॉर्निंगच्या वाजले 9:30 टायमिंग दाखवतो. ऑलमोस्ट 11 वाजून 10 मिनिटाचं टायमिंग दाखवतो. 11 वाजून 10 मिनिटापर्यंत पोहोचेल. असं तिथे पोहोचल्यानंतर काय जास्त बीच वगैरेच आहेत, तर तुम्हाला थोडंफार ब्लॉगमध्ये दाखवेल. बिकॉज आपण मोठं ब्लॉगवर आहोत, तर आपण बीच वगैरे काय दाखवणार जास्त. थोडंफार व्ह्यू वगैरे दाखवेल तुम्हाला. बेसिकली कुठे जातोय मी ते. 3 बीच करायचा विचार करतो. एक वर्सोली बीच म्हणून आहे, तो एक करायचा. एक आक्षी बीच म्हणून आहे आणि एक नायगाव बीच बोलतात, तो एक बीच करायचा आहे. तर टाईम स्लॉटनुसार कसा बरं पडेल. म्हणजे फ्री एंट्री सर्वीकडेच आहे, टाईम स्लॉटचा प्रश्न नाही. मी माझ्या स्वतःच्या सोयीनुसार बोलतो आहे की कोणता टाईम स्लॉट मला बरं पडेल. त्या टाईम स्लॉटनुसार मी जाईल की मॉर्निंगला इथे थांबायचं आहे, आफ्टरनूनला इथे थांबायचं आणि इव्हनिंगला तिथे थांबायचं आहे. त्या गोष्टीवर मी थांबेल.
आणि सॅटर्डे असल्याकारणामुळे मला प्रॉब्लेम काय आहे की मुंबई गोवा हायवेला खूप गर्दी असते. प्रश्न हा आहे कारण की सॅटर्डे संडे म्हटल्यावर कोकणातली लोक मोस्ट ऑफ जण जातात गावी. त्यांचं गाव जवळ वगैरे असतो की लांब असेल सुद्धा, रत्नागिरीला वगैरे असेल तरी लोक जातात. आजकाल ज्यांच्याकडे कार वगैरे ते लोक जातात. हमारा कार नाही आहे नो, तुम्ही बोला अरे तन्मय भाई क्या आपके पास कार नाही ऐसे वैसे. नाही मित्रांनो, काय करणार, एवढा अमीर नाही हो मी. अरे वा, चटा आहेत की काय आहेत? मॅट आहेत आय थिंक सो. मॅट्स असाव्या, राईट, मॅट आहेत. आणि इकडचे रोड एकदम भारी केले आहेत. दोन्ही साईडने कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, प्रॉपर कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. अरे ते भाव बघत होते, बोला काय इश्यूच नाही, सर्व एकदम भारी झालेलं आहे. आपसे कुछ मांग सकता हूँ? सचमुच में मानेंगे नहीं तो मानेंगे, लेकिन अगर करेंगे नहीं तो दाखवण्यासारखं काय वाटत नाही. तर उगाच बडबड करण्यात काय अर्थ नाही त्या गोष्टीत. आणि जर इथे आलात पनवेलला तर साईदीपमध्ये जेव्हा मस्त रेस्टॉरंट आहे, खूप चांगलं रेस्टॉरंट आहे, जेवण खूप चांगलं भेटतो तिथे. ट्राय करून बघा, नॉनव्हेज ट्राय करून बघा. तिथे खूप चांगलं सिटिंग वगैरे, सिटिंग अरेंजमेंट वगैरे खूप भारी मस्त आहे एकदम. तर आलात तर ट्राय करून बघा. आणि एक साई लपेटा म्हणून आहे पुढे, फेमस पनवेलचा लपेटा भेटतो तिथे, बेस्ट. तिथे खाऊन बघा कधी मार्गशीर्ष संपल्यानंतर. जोपर्यंत ब्लॉग येईल तोपर्यंत मार्गशीर्ष संपलेलाच असेल. तर बिंदास का. आणि परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या फॅमिलीला पण हार्दिक शुभेच्छा. आपलं नवीन वर्षाचं 30 मार्चला चालू होईल, आय थिंक सो 30 मार्चलाच आहे. तो आपण तेव्हासुद्धा नवीन वर्ष साजरा करू. भेटू आपण पुढे. सो बेसिकली मित्रांनो, आता 22 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. ऑलमोस्ट 44 किलोमीटर्स राहिलेले आहेत. जास्त मोठी राईड नाही आहे कारण की पनवेलपासून अलिबाग जवळ असल्याकारणामुळे तुम्हाला माहिती आहे, मी बोललोच तुम्हाला की जास्त काही लांब नाही आहे. तेच सांगत होतो की नवीन वर्ष चालू होतं आहे. आता हा तुम्ही नवीन वर्ष जेव्हा झाला असेल, आय थिंक सो फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये तुम्ही बघत असाल. कारण की मोठं ब्लॉगरकडे आधीच खूप ब्लॉग्स असतात स्टोअर केलेले, त्यामुळे कसं ते टाईमनुसार टाकावं लागतो. तर प्रश्न हेच आहे की नवीन वर्षाचा काय तुम्ही प्रण घेतला आहे किंवा नवीन वर्ष काय करणार आहात तुम्ही, असं कमेंट करून सांगा. तर खूप लोकांचा कसं असतो, अरे नवीन वर्ष चालू झाला, मी काय बोलतात मी जिम लावेल, वजन कमी करेल किंवा बॉडी बनवेल किंवा वजन वाढवेल, असं काही प्रकारचे प्रण असतात. आता माझं प्रण आहे की मला बारीक व्हायचं आहे, बिकॉज मी ओव्हरवेट आहे थोडा, 5 ते 10 किलोनी ओव्हरवेट आहे मी. तर मला वेट कमी करायचं आहे. आणि हेच दुसरं काय, अजून थोडी बियर्ड चांगली येऊ दे ही अपेक्षा देवाकडे. आता बियर्ड येतेच मला, अजून थोडी चांगली येऊ दे ही अपेक्षा आहे. थोडं बरं वाटेल अजून बियर्ड वगैरे चांगली आली तर. आता तर एज माझी 19 एज आहे, तर एज 24 पर्यंत बियर्ड येते बोलतात पोरांना. बघू आता किती टाइम लागतो मला, कधीपर्यंत बियर्ड येते ते. हो का लिहिला आधी तिथे डटकरी. अरे हां, आमदार झाले ना, अरे वा, त्यावरनं गोष्टी आठवल्या. मंत्रिपद वाटप झालेलं आहे वाटतं कॅबिनेटचं, जे मंत्रिपद आहे ते, आय थिंक सो. आणि आमच्या इकडचे रायगडचे जे आमदार आहेत श्री भरतशेठ गोगावले, त्यांना पण मंत्रिपद भेटलं आहे. चांगली गोष्ट आहे. आता आमच्या गावाचा पण विकास वगैरे होईल खूप प्रकारे. आणखी मंदिरात मंदिराचा मी जीर्णोद्धार केलेला आमचं मंदिराचं. जर मला माझ्या मोबाईलमध्ये असेल तर, कारण की लॅपटॉप वगैरे किंवा वडिलांकडे असतो माझ्या, जर मंदिराचा फोटो भेटला तर मी तुम्हाला इथे टाकेल न्यू फोटो. आणि ओल्ड जर भेटला बाय चान्स, ओल्ड ह्या साईडला टाकेल. ती मंदिरं मी आता असं बनवलं आहे ते. त्यात पण त्यांनी निधी दिली आहे, खूप बऱ्या प्रकारे निधी दिला आहे, त्यांची मदत झालेली. आणि त्याच्या आधी आमच्या गावात पाईपलाईनसुद्धा चालू केलेली, पाण्याची पाईपलाईन, तेव्हासुद्धा ते चाललेले सत्काराला. आणि त्यांनी खूप कामं केली आहेत म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं. विचार करा ना, 4 टर्म लगातार ते आमदार आहेत. 4 टर्म मीन्स ऑलमोस्ट 20 वर्ष. तर एखादा व्यक्ती 20 वर्ष सलग आमदार आहे तर नक्कीच तो काहीतरी व्यक्ती चांगलं काम करतो आहे ना, म्हणून तो 4 टर्म निवडून आला. 1-2 टर्म समजून शकतो आपण की कधी कधी असतो सेटिंग वगैरे काय. 4 टर्म पॉसिबल नाहीत ना ते. काही ठिकाणी असणारे असतात, जसं की आता साऊथ कोरियाच ना, आय थिंक की नॉर्थ कोरिया आहे कोणतं तरी एक कोरिया. आता तिथे डिक्टेटरशिप चालते. काय बोलणार, डिक्टेटरशिप बरोबर. कधी कधी मी असं थोडंसं फंबल करतो. तिथे डिक्टेटरशिप चालते.
तर का तिकडची लोक ना हेअरकट करू शकत ना काही गोष्टी करू शकत, स्वतःच्या मनासारखं काहीच वागू नाही शकत. बोलतात की त्यांना निवडून दिलेले आहेत की 10 ते 12 फक्त असे हेअरकट केले पाहिजेत, आणि बायकांना पण काहीतरी 20 हेअरकट दिलेत की त्याच बायकांनी तेच हेअरकट ठेवायचे. आणि मेन म्हणजे त्याच्या जो किंग जो ऊन आहे त्याच्या पोरीचं जो नाव आहे तो कोणीच ठेवू नाही शकत त्याच्या देशात पूर्ण. त्यासारखी केस पण कोण कापू नाही शकत, त्यासारखं नाव पण कोणी नाही ठेवू शकत. एवढ्या प्रकारच्या ह्या गोष्टी चालू आहे त्यांच्या अजूनसुद्धा ह्या राज्यात. लोक राहतात काय करणार, किती लोक जर पळून जायचा प्रयत्न केला ना तर हे लोक सजा देतात. जसं की समजा त्याच्या एखाद्या पोराने गुन्हा केला काही तर त्याच्या वडिलांना पण सजा देणार आणि त्याच्या आजोबाला पण सजा देणार, म्हणजे ऑलमोस्ट 3 पिढ्या. म्हणजे विचार करा 3 पिढ्या जेलमध्येच काय होणार आहे. आणि तिकडचे लोक क्राईम करायला पण घाबरतात. सो मित्रांनो, मुंबई गोवा हायवेवरनं तुम्ही सरळ आलात किंवा बघा वरतून गेलात तर तुम्ही मुंबई गोवा हायवेलाच राहाल, आणि खालती लेफ्टला उतरलात की तुम्ही इथे याल अलिबागला जाण्यासाठी रोडला लागाल खालती. म्हणजे जिथे वडखलला जायचं असेल तुम्हाला किंवा अलिबागला तर इथे लेफ्ट हँड साईडला उतरेल. आणि जर ब्रिज चालला धावाला तर तुम्ही मुंबई गोवा हायवेला लागूनच पुढे जाल. म्हणजे जसं की महाड ह्या साईडला निघण्यासाठी तुम्हाला वरतूनच जाणं आहे. महाड वगैरे साईडला जायचं पूर्ण सरळच जाणं आहे तुम्हाला. आणि अलिबागला यायचं असेल तर खालतून यायचं आहे तुम्हाला. इथून लेफ्ट हँड साईडने गेलात तर वडखल लागतो आणि राईट हँड साईडने अलिबाग लागतो. तुम्हाला दाखवतो मी कुठून बोलतोय ते, जेणेकरून तुम्ही कधीही याल तुम्हाला अलिबागला जायचं असेल तर तुम्हाला बरं पडेल, ते रस्ता विसरणार नाही तुम्ही. थोडा मॅप मध्ये कन्फ्युजन आहे, मॅप बघू जरा. इथे राईट दाखवते पुढून राईट घ्यायचं आपल्याला. बघा राईट, इथून राईट आहे. अलिबागला जायचं असेल तर इथून जाऊ शकता. हो बघा, लेफ्ट घेतला असता तर वडखलला पोचलो असतो, तर राईट घेतला तर डायरेक्ट अलिबागला इथून जाता येईल आपल्याला. सरळ अलिबागला जायचं. इथून 24 किलोमीटर राहिले तिथून जायला आपल्याला डायरेक्ट अलिबागला जाण्यासाठी. तुम्हाला मॅप दाखवतो पाहिजे नाही तर कॅन्सल करून. बघा वर्सोली बीच टाकलेला आहे, क्लिक करतो. 49 मिनिट्स दाखवत आहे 24 किलोमीटरला, आणि गॅरंटेड ट्रॅफिक आहे. आता 21 किलोमीटर ऑलमोस्ट दाखवते की स्ट्रेट जायचं आहे, पण तसं नसेल, पुढून वगैरे कुठून टर्न वगैरे असणार आहे. आणि जेवढं मला माहिती आहे अलिबागचे हे साईडचे जे रोड आहेत आतमधले ते थोडेफार छोटे आहेत आणि नॅरो रोड्स आहेत, असे हायवे रोड नाही आहेत वाटतं, जेवढं मी असं ऑब्झर्व केलं किंवा मॅपमध्ये बघितलं आहे. आता समजेल कसं आहे ते रोडची परिस्थिती वगैरे. आतापर्यंत तरी चांगलं वाटतं, म्हणजे रोडला ह्या रोडला लागलो तर आतापर्यंत तरी थोडाफार चांगलंच वाटतं. ऑलमोस्ट 1 किलोमीटरच झालं असेल. ते बघा ते लिहिलं बघा, मुरुड जंजिरा किल्ला, मुरुड चौपाटी, काशीद चौपाटी, अलिबाग चौपाटी. किती जवळ आहे. अलिबाग साईडला चौपाटीच खूप आहेत. प्रश्न हा त्या साईडला बाजूला म्हणजे ऑलमोस्ट बोलाल ना अलिबागच्या एरियामध्ये तर त्या लाईनी लागत 30-40 किलोमीटरच्या अंतरावर 7 ते 8 बीचेस आहेत वाटतं, आणि काही बीचेसची नावं पण नसतील माहीत मला. एवढे सारे बीचेस आहेत तिथे. भाई
काय तर ना राईट साईडला बघा ना केवढं मोठं. ओ वन्स मोमेंट और आय थिंक सो MIDC हे असेल, काय बोलतात, हां MIDC. आपण जे बघतो ना वरतून जाताना मुंबई गोवा हायवेवरनं जाताना तेव्हा बघतो आपण, ते वालं आहे ऑफिस टाईप दिसतं ना MIDCचं. ॲक्च्युली कंपनी आहे, आतमध्ये प्रोडक्ट्स वगैरे बनवले जातात किंवा R&D केली जाते कसली प्रकारची, त्या गोष्टी असतील. बघा ना GSW डोल्बी, हे एरियाचं ना डोल्बी असावं मला असं वाटतं. पाणी वगैरे पण हे लोकच GSW वालेच मारतात, बिकॉज त्या लोकांनी झाडं लावलेत, रोड वगैरे पण बोट्स वगैरे त्या लोकांनीच लावलेत. सर्व खर्च तेच करतात, पाणी मारण्यापासून असो किंवा काय स्वच्छता करणं असो. त्यांनी गव्हर्नमेंट ते एवढं स्वच्छ झाडं ठेवूच नाही शकत किंवा चांगली झाडं लावूच नाही शकत, आणि लावली तर जिवंत ठेवू नाही शकत. सिम्पल गोष्ट. आणि पूर्ण MIDC एरिया हा, पण इथे एवढं काय बघण्यासारखं काहीच नाही आहे, फक्त MIDC एरिया. वास वगैरे पण खूप बेकार येतो. तो अलिबागला जाण्यासाठी जो मध्ये इथं बाजारपेठ लागते, हे बाजार इथून बीच अराउंड 18 किलोमीटर आहे, 40 मिनटं जातं. बिकॉज बाजारपेठ असल्या कारणामुळे आणि ST डेपो पण होता पाठी आय थिंक सो, त्यामुळे इथे ट्रॅफिक होण्याचं खूप कारण आहे. आणि त्याच टाईम प्रॉब्लेममुळे 18 किलोमीटरला 40 मिनिट दाखवतो, कारण की मॉर्निंगची वेळ. आणि ऑफकोर्स बाजारपेठात तुम्हाला माहितीच आहे बाजारपेठात किती गर्दी असते ह्या टायमाला. आणि पोरं स्कूल जातात, कॉलेजला चालले, सॉरी कॉलेजला वगैरे जातात, लहान पोरं स्कूलला पण जात असतात, काही लोक ऑफिसला जात असतात, प्रत्येकजण कुठे ना कुठे जात असतो. आणि प्लस शनिवार रविवार असल्या कारणामुळे इथे टुरिस्ट पण जास्त आहेत, त्यामुळे पण गर्दी असते. त्यामुळे इथे आलात तर जरा विचार करा की इथे ट्रॅफिक वगैरे असेल, विचार करून चालत आहे. बघा तुम्ही बघू शकता तर समोर केवढी ट्रॅफिक लागली. किती मिनिटं ट्रॅफिक देवाला माहिती. इथे मी चाललो उलटा साईडने, आणि अशा ठिकाणी न्यावीच लागते, काय ऑप्शन नाही राहत. कारण की 4 व्हीलरच्या पाठी जर थांबलो ना तर अडकून राहणार, प्रॉब्लेम हा होतो. गावच्या साईडला लोकांना असं एकदम क्युरिओसिटी होती की अरे काय घातलंय काय घातलं, असं बघण्याची वेगळीच इच्छा असते लोकांना. माझ्या गावी गेल्यावर पण असंच होतं गोष्ट, अरे कोण आलाय कोण आलं, कोणाला ओळखण्यातच येत नाही की मी ह्याचा नातू आहे किंवा काय. बिकॉज सर्व गिअर्स वगैरे घातलेलं असतं, त्यामुळे लोकांना समजण्यात नाहीत की कोण आलं आहे. आणि डायरेक्ट तरी कोण कसा आवाज देऊ शकतो. मग ज्या एखाद्याला माहिती आहे माझी नंबर प्लेट वगैरे, ज्या लोकांना ओळखतात मला, त्याला काय ते समजून जातात की तन्मय चाला असेल, कारण की माझ्या गाडीचा नंबर पण स्पेशल नंबर आहे, सो काही इश्यू नाही होत. मग आता बसचा पाठशाने नाही घेतलं नाशिक. ट्रॅफिकमधनं एवढी हवी गाडी काढणं म्हणजे ना खूप डोक्याला ताप होतो. Stay on NH 156A 30 kilometers to right. बरं 21 किलोमीटर सरळ जाणं इथून. पोलीस वगैरे सर्वीकडेच असतात ते. जिथे बघावं तिथे पोलीस दिसणारच दिसणार. अरे वा, तर ना वडापावचा वास मस्त आला एकदम. विचार करा, हेल्मेटचा वायझर बंद आहे तरी मला वडापावचा वास आला. हे ट्रकवाले सगळे कधी ट्रक धुतात की नाही देवाला माहीत. बघा ना, हा ट्रकची नंबर शपथ नंबर प्लेटच नाही. आज जर ट्रकवाला कोणाला उडवून गेला त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन बोलणार आम्हाला काय माहीत, नंबर प्लेटच नव्हती गाडीवर. RTO वाले बोलणार नंबर प्लेट असते तर आम्ही फाईन मारली असती. आता थोड्या ट्रक शोधत बसणार नाही, चेसिस नंबर शोधत बसणार, अरे ते कोणता ट्रक आहे असं तसं काय आहेत ना. खरं लोकांची साधी अर्धी नंबर प्लेट तुटली असेल ना तरी लोक फाईन, पोलीसवाले फाईन मारतात. हे असे बिंदास जातात, कोणाला कशाचा फरक नाही पडत. एक वेळेस ॲक्टिव्ह वगैरे असते ना तर वेगळी गोष्ट समान आहे. अरे एरिया टू एरियामध्ये हा एवढा मोठा ट्रक आहे तरी काय बोलणार यार. अरे स्टेटच आहे, इथून स्टेट निघून घेतो आणि आता कुठे टर्न वगैरे असतं तर तिथून भेटण्यात येईल आपल्याला डायरेक्ट. पण पैसा असेल ना तर सर्व गोष्ट होऊ शकते. समोर ट्रकचा नंबर बघा काय, फक्त MH06BW 0007. मित्रांनो कमर्शियल ट्रकचा नंबर काय 0007.
इथे माझी स्वतःची प्रायव्हेट गाडी असून सुद्धा मी 0060 घेतला आणि 0006 मला 50,000ला भेटत होता. आणि कमर्शियल व्हेकलला 0007 घेतला आहे. म्हणजे पैसा असेल तर बोलतात ना, तो गाणं आहे तो पैसा आहे हे तो बडी 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 बाते. तसं नको राहू दे, कॉपीराइट लागेल. त्यातली गोष्ट झाली ही, शॉक झालो अचानक. बोललो बापरे, त्या ट्रकवर काय लिहिलं 0007 नंबर आहे. बोलतात ना पैसा असेल तर सर्व गोष्टी होऊ शकतात. त्याला बोलतात शॉक बडी बडी चीज आहे. सही आहे यार, सही आहे. बॅक. सो घाटावर चढतोय आता. डोंगर आहे आय थिंक सो, आणि घाटच बोलणार ना डोंगर म्हटल्यावर. 10 किलोमीटर राहिलेले आहेत आणि थंड हवा वारा एकदम यायला लागला आहे. बिकॉज आपण समुद्रकिनारी जवळ पोहोचतोय, त्या पट्ट्यात पोहोचलेलो आहोत आपण. आणि दोन्ही साईडला हिरवळ वगैरे मस्त हिरवळ आहे एकदम, आणि थंडगार वारा येतोय. जास्त नाही बोलता येणार, पण बेसिकली येतो की गाडीचं इंजिन गरम नाही होणार, एवढा थंड हवा तरी येतोय. आणि आता जस्ट तुमच्या एक चार्लीला आता एक सुंदर असं एक कॉम्प्लिमेंट भेटलं. बिकॉज जो पुढे कारवाला दिसतो तुम्हाला, एर्टिगावाला, तो ओव्हरटेक करत होता आणि त्याला मी समोरनं एक इशारा केला की असं आतमध्ये आपण करतो तसं. बेसिक रूल असतात गाडी चालवताना, ते लोकांना समजले पाहिजेत. आणि त्याला ते चांगलं वाटलं की मी त्याला तसं हे दिलं आणि ॲप्रिशिएट केलं. मला पुढे जाऊन थम्सअप दाखवला आणि थँक्यू बोलला. खूप बरं वाटतं असं कोणी काय गोष्टी केल्यावर. आणि म्हणजे लोकांनी ट्रॅफिक रूल फॉलो करा यार, खूप बरं वाटतं. रूल समजून घ्या. राईटला जाणं आहे, लेफ्टला जाणं आहे तर काय रूल असतात, कसं हात दाखवायचं आहे, जर सिग्नल दिसत नाही मॉर्निंगमध्ये हात दाखवून कसं जायचं आहे, ह्या गोष्टी लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत. आणि बेसिकली रोड ॲक्सिडेंट मोस्ट ऑफ नाही का होतात, कारण की त्याचं हे बघा, त्याचं एक्झाम्पल हे आहे. लेफ्ट हँड साईडनी ओव्हरटेक, कधीही चुकूनसुद्धा लेफ्ट हँड साईडनी ओव्हरटेक करू नका. ओव्हरटेक लेफ्ट हँड साईडनी करत असेल तर कधी करायचं, जेव्हा दोन गाडीमध्ये एवढं अंतर असेल ना. म्हणजे समजा जर तुम्ही लेफ्ट हँड साईडनी करता ओव्हरटेक, तर दुसरी गाडी तुमची ह्या साईडला पाहिजेत, तेव्हा तुम्ही ओव्हरटेक करा. आणि ते पण हॉर्न मारून ओव्हरटेक करा. आणि की जो पुढे तो कन्फ्युजन असतो, त्याला माहीत नाही की ना तुम्ही ओव्हरटेक करताय ते मधीच, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्या गोष्टीत. आणि राईटने तर तुम्हाला माहीतच आहे, राईटने जायचं असेल तर कधी पण समोरनं रोड क्लिअर असेल, हॉर्न मारायचा, पास लाईट द्यायची रात्र वगैरे असेल तर, आणि पास व्हायचं. एक्झाम्पल असा बघ, राईटचा सिग्नल दिला, असं राईटचा सिग्नल जर आता मी ह्या रोडला मला ह्या साईडला यायचं, लेफ्टचा सिग्नल द्यायचा, पाठी बघायचं आणि ह्या साईडला यायचं, जेणेकरून आपण ओव्हरटेक करतो आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. 20 मिनटं दाखवतात, 8.5 किलोमीटर इझिली पोहोचणार आहोत आपण आता. हे बघ, आता समोरनं ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता, हॉर्न मारल्यामुळे तो पाठी बाजूला थांबतो की जेणेकरून माहिती आहे की मला यायचं, त्यामुळे तो येणार नाही पुढे. ज्यांना अक्कल नसेल त्यांना नाही समजू शकत की ह्याचा अर्थ काय असतो, हॉर्न का मारतो किंवा पास लाईट का मारतो आपण. जे स्वतः मेहनत करून लायसन्स घेतात ना, त्यांना प्रत्येकाला रूल माहीत असतात, काय रूल्स आणि एक सिग्नलचं काय महत्त्व असतं. ते पैसे देऊन घेतलेलं लायसन्सचा कधीच फायदा नसतो, एवढं लक्षात ठेवा. ते फक्त तुम्हाला सोयीनुसार लायसन्स भेटलं जातो, बट तुम्हाला रूल्स नाही समजत. अरे वा, काय गाणं होता यार, हल्दीचा गाणं. हलद आहे वाटतं, शनिवार आहे, हा शनिवार आहे ना, हलद. आज रात्री खंबे बिंबे ऐकत नाही आता. होप सो बीचवर माणसं कमी असतील, तर जी काय परिस्थिती ती पोचूनच समजेल आता किती गर्दी आहे ना, किती काय आहे ते. किती किलोमीटर राहिलेत? 7.5. सो मित्रांनो, पोचलो ऑलमोस्ट. 8 मिनिट्स, फक्त 8 मिनिट. बिकॉज आतमधना रस्ता आहे, गावातला आतमधना रस्ता. किती किलोमीटर्स आहेत? 3 किलोमीटर आहेत आतमधना. त्या गावच्या रस्त्यातून जायचं आहे. तुम्ही हायवेनुसार आलात तो घाट संपल्यानंतर, तर इथून पहिलाच राईट येतो. पहिला राईट घेऊन आपल्याला आतमध्ये यायचं आहे वरसोली बीचला. तिथून मग गावातनं 3 किलोमीटरचा रोड आहे. आता बरोबर रस्त्याला नाही माहीत नाही, आता बघू तर समजेलच. मॅप तर इकडचाच दाखवतोय.
पण काय माहित, बोलू शकत नाही. मॅप बाबा, गुगल मॅप आहे, जवळ आल्यावर दुनिया फिर. वर्सोली बीच लिहिलेलं आहे. इथून राईड घ्यायचं आपल्याला. राईड घेऊन आतमध्ये. अरे वा, इथे पण गॅस येते. अरे ऑफकोर्स येणार नाही, प्रत्येकाला गॅस लागते. किती किलोमीटर? अरे भाई काय दिसत पण नाही किती किलोमीटर आहेत. 2 किलोमीटर राहिलेले आहे, फक्त 2 किलोमीटर. मला बोललो ना, गुगल मॅप आल्यावर एवढा फिरवतो ना इथे, आपण शोधणं मुश्किल रोड माणसाला. सरळ सरळ. हा बघा समोर पाणी दिसतोय, बघा दिसतोय पाणी दिसतोय, तेच आहे ना बीच. पोहोचलो आपण, म्हणजे ऑलमोस्ट बीचला पोहोचलोच. हे लोक पण तिथेच चाललेत. भाई मला असं वाटतं बेकार गर्दी असणार आहे वर्सोली बीचला. गर्दी नसली तर बरं यार, ना तर यार एवढं किचकिच किचकिच होते ना. बीचला जेवढं शांतता असेल ना तेवढं बरं. मी लहान होतो, म्हणजे ऑलमोस्ट असेल किती बोलाल तर 12-13 वर्षात असेल, गोव्याला गेलेलो. एवढी मजा गेली ना, मजा म्हणजे काय घंटा मजा गेले. बीचवर वगैरे फिरलो. आणि आम्ही काय दारू वगैरे पित नाही, आम्ही सभ्य घरातली पोरं, तर त्यामुळे आम्हाला काय त्यात मजा करायची. आम्हाला माहीत ह्यातच येते, थम्सअप प्यायचा, जेवण नाश्ता, चाय नाश्ता करायचा. चाय नाश्ता बोलतो, सॉरी काय बोलतोय. अरे तन्मय भाई क्या बोल रहे यार. मित्रांनो तेच सांगत होतो की चिकन वगैरे खायचं, मजा मस्ती करायची, गेम्स खेळायचे, त्यातच आपली एन्जॉयमेंट यार. दारू पिऊन एन्जॉयमेंट कुठे होते. अरे तन्मय भाई मतलब जो लोग दारू पिते आपण लोक पागल बोल रहे हो. मी असं थोडी बोललो की ते लोक पागल असतात दारू पितात. ते प्रत्येकाची चॉईस आहे. ते बोलतात ना, इट्स हर चॉईस. इट्स हर चॉईस. नेहा दुपियाल बोलते ना, इट्स हर चॉईस. कशातली गोष्ट आहे, त्यांची चॉईस आहे भाई. आपण थोडी काय कोणाला बोलू शकतो, बरोबर ना. प्रत्येकाची लाईफ आहे, त्याने त्याला वाटेल. कुणी दारू पिया नसेल, पियाशी नका पिऊ. थोडी कोणाला फोर्स करू शकतो पियालाच पाहिजे, नाही पियाला पाहिजे. आजकालच्या पोरांना असं वाटतो की माझ्या जे जेनजीस पोर आहेत त्यांना वाटतो की सिगरेट स्मोकिंग, दारू केलं, स्नॅप टाकले त्या गोष्टींचे, कूल वाटतो. भाई काय गरज आहे यार स्वतःची हेल्थ खराब करून. काय कूल बनायचं यार तुम्हाला. मस्त बी खा पी एन्जॉय करा. एक वेळेस माणूस जाडा आला तर परवडतो. हे दारू स्मोकिंग करून काय फायदा त्या गोष्टीचा. हाय मित्र म्हणजे तुम्हाला माहिती असतील आपले कुत्रे मित्र. कुत्रे म्हणजे आपण नॉर्मली सांगतो स्वान बोलतो आपण त्यांना. स्वामींचे जे हे आहेत स्वान आहेत ना, ते आपले मित्रच आहेत ते लोक. कसं माहीत आहे, त्या लोकांची तुम्ही दोस्ती केली ना, टायमावर तुमचा मित्र नाही येणार, पण ते लोक येतील Z+ सिक्युरिटी घेऊन. 5 रुपयाचा पार्लेजी, हप्त्यातनं 2दा कडक सिक्युरिटी. मोदीला जेवढी सिक्युरिटी नसते तेवढी आपल्याला भेटेल त्यांना 5 रुपयाचा पार्लेजी टाकला तर. काही लय लॉयल असतात ते. आपल्या माणसांसारखं नाही, आपल्यासोबतच कोण आपल्यावर थुकतील. समझ रहे हो आप समझ रहे हो. अरे तन्मय भाई आपने एकदम मोटिवेशनल मार दिया. काय करणार मित्र, कधी कधी मोटिवेशनल व्हावं लागतो मला. मोटिवेशनल तन्मय शिंदे. एवढा वास येतो ना. हो बेसिकली मित्रांनो वर्सोली बीचला पोहोचलो. सो मित्रांनो आता पोहोचलेलो आहे मी इथे आपला बीचच्या इथे पोहोचलेलो. वर्सोली बीच, त्या बीचच्या इथे पोहोचलो आहे मी आता. आणि खूप असं काय गर्दी नाही एवढी वाटत, कारण शनिवार आहे तरी एवढी गर्दी मला वाटलं गर्दी असेल बऱ्यापैकी, पण एवढी गर्दी काय नाही आहे. समुद्राची आय थिंक सो ओहोटी चालली, कारण की पाणी खूप खालती गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मग तुम्ही बीचचा व्ह्यू दाखवतोय बघा. असा काय व्ह्यू आहे.
एवढी काही गर्दी नाही. शनिवार, मला वाटलं शनिवार असेल, गर्दी वगैरे असेल. एवढी काही गर्दी नाही आहे. आता एन्जॉय करतो आणि विचार केला दुपारच्या नंतर दुसऱ्या बीचला जायचं. दुसऱ्या बीचला जाऊ आणि बघू तिकडचं काय कसं आहे ते. 5 hours later. सो मित्रांनो, निघालो 5:30 वाजलेले आहेत. आता निघालो अराउंड 2 तास, सॉरी 1.5 तास दाखवतोय. पोहोचेल 7पर्यंत पोहोचायला, म्हणजे ट्रॅफिक नाही लागली तर 7पर्यंत टायमिंग दाखवतोय. आता 7:30 पकडून चला. आजचा दिवस खूप चांगला होता, एकदम बरं वाटलं, एन्जॉय केला, खूप मस्त वाटलं. आणि तुमच्यासाठी कॉन्टेंटसुद्धा आणून दिलं, एक राईट कॉन्टेंट. किती दिवस राईट पाहिजे होता, राईटचा ब्लॉग पाहिजे, तर राईटचा ब्लॉग पण दिला तुम्हाला. खूप एन्जॉय केला आणि अशीच मध्ये राईड करत जाऊ. मला लगेच फ्रिक्वेंटली पॉसिबल नाही होत. आणि बिकॉज मित्रांनो, मला काही अर्निंग नाही होत किंवा मी अजून अर्निंग नाही करत. मी स्वतः कॉलेज शिकतो, त्यामुळे घरातनं सेव्हिंग्स वगैरे मम्मी पप्पांकडनं सेव्हिंग करून मग थोडं मी राईडला वगैरे जातो. मग आता मध्ये जसं टाईम भेटेल, सेव्हिंग्स होतील तर आपण राईडला जात जाऊ. मोठे राईड्स पण करू आपण हळूहळू. जसं माझी एज होईल हळूहळू पण मोठे राईड्स पण करू. घरातनं जशी परमिशन भेटेल लांब जाण्याची, ते पण राईड्स करू आपण. आणि ब्लॉग मी आता इथे एंड नाही करत. घरी पोचतो, घरी जाऊन काय टायमिंग होतं सांगतो तुम्हाला आणि ब्लॉग तिथे एंड करतो. भेटू मग आपण डायरेक्ट तिथेच. whatever. Please, sir, I want to reach 1 million.